सोलापूरच्या हक्काचे आणि भौगोलिकदृष्ट्या योग्य असलेले श्री अन्न प्रक्रिया केंद्र अर्थात मिलेट सेंटर राजकीय दबावामुळे बारामती येथे स्थलांतरित करण्यात आले। सदर गोष्टीच्या गांभीर्याने दखल घेत तथा लाखो शेतकऱ्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नाचा विचार करता सोलापूर विकास मंच, वेकअप सोलापूर फाउंडेशन, गिरीकर्णिका फाउंडेशन आणि जिल्ह्यातील भरड धान्य उत्पादन करणाऱ्या विविध संस्था यांनी 11 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या या अन्यायकारक निर्णयाविरोधात राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर एक दिवसीय तीव्र लाक्षणिक आंदोलन केले होते। फक्त एक दिवसीय तीव्र लाक्षणिक आंदोलनावर न थांबता मिलिंद भोसले, योगीन गुर्जर आणि विजय कुंदन जाधव यांनी या संदर्भात शासन दरबारी सातत्याने महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला। हिवाळी अधिवेशनात दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे आमदार तथा माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला। संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसह बैठका आणि पत्रव्यवहार केला। बुधवारी 13 मार्च 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 24 नोव्हेंबर 2023 रोजी काढलेला आदेश अधिक्रमित म्हणजेच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। सोलापूर विकास मंच, वेकअप सोलापूर फाउंडेशन, गिरीकर्णिका फाउंडेशन, जिल्ह्यातील भरड धान्य उत्पादन करणाऱ्या विविध संस्था आणि आमदार सुभाष बापू देशमुख यांनी केलेला सातत्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण प्रयत्नांमुळे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र मिलेट सेंटर हे सोलापुरातच खेचून आणले। याकरता मिलिंद भोसले, केतन शहा, योगीन गुर्जर, विजय कुंदन जाधव, ॲडव्होकेट दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षीरसागर, सुहास भोसले, आनंद पाटील, ॲडव्होकेट प्रमोद शहा, संजय खंडेलवाल, गौरी आंबडेकर, आरती अरगडे, जयश्री तासगावकर, इक्बाल हुंडेकरी, सारंग तारे, गणेश शिलेदार, प्रसन्न नाझरे आदी मान्यवर सदस्यांनी मेहनत घेतली। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।